मागच्या महिन्यात मी पुण्यातल्या महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने बोगस भरती सुरू आहे आणि फक्त इतकंच नाही तर मुलांना ऑफर लेटर गेलेले आहेत, पालिकेचा सही शिक्का आहे आणि त्याच्यावरती अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या सुद्धा केलेल्या आहेत. या सगळ्या संदर्भात एक व्हिडिओ केला होता मुंबई तकच्या यूट्यूबवरती, तुम्हाला तो अजूनही दिसेल. पण त्या व्हिडिओच्या एंडला मी एक प्रश्न उपस्थित केला होता की ऑफर लेटर मिळत आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, जिथून ह्या पालिकेतल्या अधिकाऱ्यांचे पगार होतात, तिथून काही जणांचे ऑफर लेटर आल्यानंतर जॉईनिंग नाही पण पहिल्या महिन्याची सॅलरी पण क्रेडिट झालेली आहे. अशा सगळी गोष्टी होत असताना हे बाहेरच्याचं कोणाचं काम नाही आहे, पालिकेतला कोण ना कोणतरी अधिकारी, तिथला कर्मचारी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि या सगळ्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता आणि म्हटलं होतं की कुंपणच या सगळ्यामुळे शेत खाते असं दिसतंय. या सगळ्या प्रकरणामध्ये आता ही पहिली FIR दाखल झाली आणि अर्थात नावं बाहेर आलीत. मी आत्ता पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये आहे, जिथे ज्यावेळी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्यावेळी पालिकेची GB जनरल बॉडी मीटिंग सुरू आहे. साधारण महिन्याला होत असते ती. सगळे नगरसेवक आतमध्ये आहेत. मुद्दा असा आहे की ज्या पालिकेमध्ये या शहरातल्या बऱ्यापैकी आर्थिकपासून ते बरेच वेगवेगळ्या व्यवहारांपर्यंत आणि सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या गोष्टी होणं अपेक्षित आहे, त्या पालिकेमध्ये वेगवेगळ्या लोकांना ऑफर लेटर्स देऊन त्यांची बोगस भरती कशा पद्धतीने झाली या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आणलेल्या होत्या. आज FIR काय सांगते हे कळल्यानंतर तुम्हाला कळेल की नक्की किती मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालेत, रेट कार्ड कसं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, 2 IAS अधिकारी, एक नवल किशोर राम, लगेच नाव घेतो मी, नवल किशोर राम, आणि दुसरे IAS अधिकारी ॲडिशनल इथले आहेत ते म्हणजे ॲडिशनल कमिशनर आहेत इथले ते म्हणजे प्रजित नायर. या दोघांनी या सगळ्यामध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने कारवाई केली, सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायचा प्रयत्न करू. नमस्कार, मी ओंकार. भरपूर दिवसानंतर मुंबई तकच्या पुणे मेट्रोमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. पहिल्या काळात मला खूप लोकांचे मेसेज आले, काही लोकांनी कॉलही केले. हॉस्पिटलाइज होतो त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. पण आज परत एकदा या FIR पासून सुरुवात करू, जी FIR सांगेल की वेगवेगळ्या ठिकाणून कोणाकडून किती पैसे घेतले गेलेत. आणि मी तुम्हाला हे खूप जबाबदारीने सांगतो, 150पेक्षा जास्त मुलं आहेत की ज्यांच्यासोबत या सगळ्या घटना घडल्यात. कोणी पुढे आलंय, कोणी अजून आलेलं नाही आहे. आता या सगळ्यामध्ये ज्यांनी तक्रार दिली त्याचं नाव मला डिस्क्लोज नाही करता येणार, पण त्यांनी असं म्हटलं की 2022 पासून या सगळी सुरुवात होते. 2022 मध्ये मला नोकरी नव्हती, त्यामुळे मग माझा लहान भाऊ आहे, त्याला मी सांगितलं की बाबा आपल्याला नोकरीसाठी काहीतरी करावं लागेल. मग तो असं म्हणतो की लहान भावाची 1-2 ठिकाणी ओळख होती. मग तो भाऊ डॉक्टर राजेंद्र खेडेकर, शिवानंद पाटील आणि दारवटकर यांच्याशी ओळख करून दिली. ही 3 नावं लक्षात ठेवा, कारण ह्या तिघांनाही पोलीस आता ताब्यात घेतील. शिवानंद पाटील याला विचारलं की नोकरीसाठी कुठे मिळत असेल तर बाबा तसं तुम्हाला सांग. मग त्याने सांगितलं की पुणे महानगरपालिकेमध्ये आपण जो जुगाड लावू शकतो. जुगाड लावू शकतो म्हणजे काय करू शकतो, तर पदाप्रमाणे तुला पैसे द्यावे लागतील बाबा, आणि तुझा भाऊ नक्की किती शिकलाय, तो कोणत्या पदावर त्याला नोकरी पाहिजे हे तुम्हाला सांग, त्यानुसार आपण साधारण ठरवू की त्याला कुठे आपल्याला चिटकवता येईल. मग ते असं म्हणतात की या सगळ्या संदर्भात त्यांच्या भावाने त्याला हकीकत सांगितली. मग तो म्हटला की ठीक आहे, जर कन्फर्म काम होणार असेल तर मी पैसे द्यायला तयार आहे, असं या माणसाने भावाला सांगितलं. आता हे सगळं झाल्यानंतर 8 दिवसात त्याच्या भावाने शिवानंद पाटील याच्याशी संपर्क केला आणि भेटायचं ठरवलं. आता हे मंडळी सगळी भेटली एका बाहेरच्या हॉटेलला. सगळ्या संदर्भातला एक व्हिडिओ पण आला बाहेर. हे बाहेर एका हॉटेलला भेटले, तिथे भेटले आणि तिथे आणखी त्याच्यासोबत त्याचा मित्र पण होता. ही सगळी मंडळी या दारवटकर आणि ह्या जो पाटील बिटील आहे यांना भेटायला गेले. त्या मिटिंगसाठी खेडेकर, शिवानंद पाटील आणि त्याच्यासोबत इतर 2 लोक सुद्धा आलेली होती. आता इतकंच नाही तर यावेळी शिवानंद पाटील यांनी मला सांगितलं की तुला सेवक म्हणून पालिकेत काम करायचं असेल तर 4 लाख रुपये द्यायला लागतील, क्लार्क म्हणून यायचं असेल, रेट कार्ड बघा, तर 5 लाख द्यायला लागतील, सुपरवायझर असेल तर 7 लाख, वैद्यकीय अधिकारी असेल तर 10 लाख आणि शिक्षक म्हणून बालवाडीमध्ये वगैरे कुठे तुला हवं असेल तर 3 लाख. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या रेट कार्डची त्यांनी मला ओळख करून दिली. आणि हे सगळं तुला पुढच्या आठवड्यात यासाठी करावं लागेल, कारण त्याच्या पुढच्या आठवड्यापासून परत भरतीची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे तुझं नाव त्या भरतीमध्ये घ्यायचं असेल तर आम्हाला आत्ता ह्या सगळ्यामध्ये तुला ॲडव्हान्स द्यायला लागेल. आता हे झाल्यानंतर शिवानंद पाटीलने काय केलं, त्याने सांगितलं, मोबाईलमध्ये फोटो दाखवले की बघ माझे मोठमोठ्या अधिकाऱ्यांसोबत वगैरे माझी चांगली ओळख आहे आणि आपण चांगल्या गोष्टी ते 4 करू शकतो, असं सगळं त्याने यामध्ये सांगितलं. आता मनपामध्ये अधिकाऱ्यांची याची ओळख आहे हे तर अधिकारी काही पर्सनली मान्य करतात, पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याशी ओळख जरी असेल तरी तू हा असं करत असेल ह्याचं आम्हाला काय माहिती वगैरे, असं त्यांचा अधिकाऱ्यांचा क्लेम आहे. ठीक आहे. आता FIR पुढे सांगते की यानंतर खेडकर पण तिथे होता. या खेडकरने काही याच्या आधी नोकरी लावून दिलेल्या लोकांचे जॉईनिंग लेटर्स वगैरे दाखवले. त्यानंतर त्यांना
कशा पद्धतीने आम्ही ह्या सगळ्यामध्ये सर्व्हिसमध्ये सामावून घेतलं आणि सरकारी नोकरीमध्ये परमनंट केलं हे सगळं दाखवलं, विश्वास संपादन केला आणि माझं शिक्षण काय वगैरे वगैरे विचारलं आणि ओके म्हटलं BA पर्यंत वगैरे आहे तर ठीक आहे, 5.5 लाख रुपये तू कॅश स्वरूपात तुला आता द्यायला लागतील आणि पैशांची व्यवस्था झाली की तू सांग. यानंतर डिसेंबर 2022चा महिना सगळा उजाडला. हे सगळं झाल्यानंतर या सगळ्यामध्ये ज्याला नोकरी लावायची तो, त्याचा भाऊ, ज्या भावाने तक्रार दिली ती आणि त्यांचा आणखी एक मित्र यांनी 5.5 लाख रुपये यांना रोख स्वरूपात दिले. पुढच्या 6 महिन्यांसाठी वेगवेगळ्या वेळी भेटले. 2023चा जेव्हा मे महिना आला त्यावेळी ते म्हटले की पगार तुमचं जर करायचं असेल, तुमचं नोकरीचं वगैरे सगळं फायनल झालंय, तुमचा पगार करायचा असेल तर आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये तुमचं अकाउंट लागेल. पालिकेतल्या लोकांची तिथं जसं काही अकाउंट आहे त्या अकाउंट मार्फत पगार होतात. मग त्यासाठी वेगळं अकाउंट काढण्यात आलं. त्यानंतर तो म्हटला वैयक्तिक माहिती, बँक खातं वगैरे वगैरे या सगळ्या संदर्भात फॉर्म पाठवते, ते फॉर्म भरून मला पाठवा आणि नवीन अकाउंट तुमचं काढा, हे खेडेकर यांनी सांगितलं. त्यानुसार त्याने बँक खातं काढलं आणि आणखी त्याने सांगितलं की तुमचं नोकरीचं सगळं फायनल झालेलं आहे, आता तुमचा पगार पण डिपॉझिट होतो. पण तो म्हटला अरे नोकरी लागली कुठे, अजून काहीच नाही. मग आणखी 2-3 महिने सगळे निघून गेले. ते म्हटले जरा पालिकेत अधिकारी बदललेत, बदल्या झाल्यात वगैरे असं सगळं सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर 2023चा जून महिना उजाडला. मग ते म्हणतात की मला प्रत्यक्ष पुणे महानगरपालिका शिवाजीनगर इथे कार्यालयात रुजू व्हायचं असं या खेडेकरने सांगितलं. आता ही आनंदाची बातमी होती. मी माझ्या नातेवाईकांना पण दिली की माझं पालिकेत काम वगैरे झालं. आता हे सगळं झाल्यानंतर त्याने सांगितलं की 1-2 महिने आणखी थांबावं लागेल. साहेबांनी सांगितलं की मेरिट लिस्ट येईल आणि मेरिट लिस्टमध्ये तुझं नाव लागेल आणि मग तुला विभाग कोणता काय हे फायनलाइज होऊन जाईल. यामध्ये आणखी 3-4 महिने काढले आणि त्यानंतर एकदा बँक ऑफ महाराष्ट्राचं जे खातं काढलं होतं त्याच्यावरती पहिली सॅलरी क्रेडिट पण झाली. म्हणजे त्याला सांगितलं की तुझं तर फक्त जॉईनिंग राहिलंय, भाई तू आता फक्त नोकरीवर हजर व्हायचा राहिलायस, बाकी दिवस या गोष्टी झालेल्या आहेत आणि 18,000 रुपये त्याचा पहिला एक पगार होता तेवढा पण त्याला पाठवून दिलेला आहे तिथे शिपाई म्हणून. आता फक्त इतकंच नाही. पुढे काय केलं बघा, लगेचच त्यांनी काय केलं तर लगेचच त्यांनी ऑफर लेटर रिलीज केले. ऑफर लेटरवरती अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत, पालिकेचे शिक्के आहेत. हे ऑफर लेटर त्याला पाठवून दिले, त्याला मेल केले. तो आणखी खुश झाला की चला हे पण झालं, पगारही यायला सुरुवात झाली. आता त्यानंतर 2023च्या नोव्हेंबर नंतर जेव्हा तुला जॉईनिंग, तुला तो म्हणतो की कधी होऊ त्याला म्हटलं आणखी 1 महिन्याभर थांब. पण नंतर त्याचा पगार येणं बंद झालं. त्यानंतर शिवानंद पाटील, अमित दारवटकर यांना त्यांनी विचारणा केली. मग त्यांनी सांगितलं की अरे ही खात्याची प्रक्रिया वगैरे सुरू आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपलं बोलणं आलंय, तू काय टेन्शन घेऊ नको, काही दिवसात तुझं नियुक्तीचं वगैरे पण सगळं काम होऊन जाईल, तू जाशील वगैरे वगैरे असं सगळं केलं. आणि त्यानंतर यांना बाहेरच्या लोकांकडून कळलं की हे जे शिवानंद पाटील खेडकर वगैरे सगळे फ्रॉड लोक आहेत, यांनी पैसे तर घेतले पण तुम्ही एकटे नाहीत की तुमच्याकडून 5.5 लाख रुपये घेतले. आणखी अशी पण लोक आहेत ज्यांच्याकडून आणखी अमाऊंट आहे. किती घेतलेत बघा, 500 ते 600 मुलांना नोकरीला लावतो असं सांगून कोट्यवधी रुपये घेतलेत. मी तरी आकडा तुम्हाला 150च म्हटलं होतं. FIR मध्ये लिहिलं आहे 500 ते 600 पोरांकडून यांनी पैसे घेतलेले आहेत. 5 लाख रुपये जरी प्रत्येकाकडून घेतले तरी लावा हिशोब किती झाले ते. इतकंच नाही, यानंतर त्यांनी असं आलेलं आहे की वेगवेगळ्या पदासाठी, लिपिक असेल, हवालदार असेल किंवा सिनियर लिपिक वगैरे, क्लर्क असेल, या सगळ्या पदासाठी वेगवेगळ्या लोकांकडून, काही आणखी 2घांची नावं आहेत त्यांच्याकडून 10-10 लाख रुपये, आणखी एक जण आहे त्याच्याकडून 25 लाख रुपये आणखी मोठ्या पदासाठी, असे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पैसे घेतलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट, ओळखपत्र फॉर्म, नवीन बँक खाते, एम्प्लॉई संदर्भातली माहिती, तुमचं ऑफर लेटर, अशा सगळ्या गोष्टी अगदी मनपा आयुक्त, उपायुक्त, प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांच्या बनावट सही शिक्क्याने रिलीज केले. काही लोकांच्या पहिल्या महिन्याच्या सॅलरीज पण आल्या, त्यामुळे त्यांना वाटलं की चला आपलं काम झालं. मुद्दा असा आहे, आज ही FIR समोर आल्यानंतर आता कळतंय की पालिकेमध्ये नक्की किती मोठा घोटाळा चाललेला आहे. जर 500 ते 600 मुलांना अशा पद्धतीने पैसे घेऊन, ॲडव्हान्स घेऊन जर लटकवण्यात आलेलं आहे. बरं काय झालं, मी काही लोकांशी बोललो ते अजूनही घाबरलेत, समोर येत नाहीत. त्यामुळे ही जी खेडकर, यातले खेडेकर आहे, तो शिवानंद पाटील वगैरे वगैरे यांच्या कुंडल्या आता तपासणं फार गरजेचं आहे. कारण एका देवस्थान ट्रस्टवरती हा खेडकर होता अशी या संदर्भात आता माहिती येते. माझ्याकडे जशी आणखी पुढे येईल तरी त्याची आपण कुंडली काढू. मुद्दा असा आहे, पालिकेत आत्ता सुद्धा या पद्धतीच्या गोष्टी घडत आहेत आणि त्यामुळे हे 2 IAS अधिकारी अत्यंत महत्त्वाचे का ठरत आहेत. त्याचं कारण असं आहे की प्रजित नायर यांच्या अंडर मधल्या काळामध्ये काही गोष्टी घडलेल्या, ते आल्यानंतर घडलेल्या होत्या की बोगस भरतीचा सगळा इश्यू झाला रिक्रुटमेंटच्या बाबतीतला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मुख्य नवल किशोर राम यांची अकाउंटेबिलिटी बनते की त्यांनी या सगळ्या प्रकरणात थेट आधी कारवाई करायला पाहिजे होती. ही सगळी आत्ता कुठे FIR या सगळ्यात दाखल झालेली दिसते. बाकी मुंबई तक बघत राहा. पुणे मेट्रोमध्ये पुण्याच्या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या घटना, स्टोरी आणि खरंच कुठं काय पाणी मुरतंय हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, थेट पुण्यावरून.